शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतांच्या काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। तो म्हणजे आता खत घेण्यासाठी शेतकऱ्याला आता कोणत्याही कृषी सेवा केंद्रात न जाता ऑनलाईन बुकिंग करता येणे शक्य होणार आहे। हा प्रयोग सुरुवातीला राज्यातील 2 जिल्ह्यात राबवला जाणार असून लवकरच पूर्ण राज्यात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नुकतंच नाशिकमध्ये मोठं रॅकेट सापडलं होतं, ज्यात युरियाचा जो काळा बाजार आहे, जे रासायनिक खत युरिया आहे, तर त्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता। त्यामुळे हा प्रश्न देखील उद्भवला होता की शेतकऱ्यांना शेतीसाठी रासायनिक खत हे उपलब्ध होत नाही आणि भ्रष्टाचार करण्यासाठी किंवा खतांचा काळा बाजार करण्यासाठी कस काय खतांचा साठा हा उपलब्ध होत असतो, असाही प्रश्नचिन्ह प्रशासनावर त्यावेळेस उठवण्यात आलं होतं। हीच गोष्ट लक्षात घेत केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता तुम्हाला खत म्हणजे रासायनिक खत हे ऑनलाईन बुकिंग करावं लागेल आणि त्यानंतर ते रासायनिक खत तुम्हाला मिळणार आहेत। सुरुवातीला हा प्रयोग फक्त 2 जिल्ह्यात राबवले जाणार आहेत। हे कोणते 2 जिल्हे असणार आहेत आणि त्यानंतर याचा फीडबॅक काय येतो, कशा पद्धतीने याचं जो वर्किंग मॉडेल आहे, तर ते वर्किंग मॉडेल कशा पद्धतीने राबवले जातं, त्यानंतर संपूर्ण राज्यात हा प्रयोग किंवा ही जी सिस्टम आहे, तर ही सिस्टम इन्स्टॉल करण्यात येणार आहे। तर काय ही सविस्तर खत ऑनलाईन बुकिंग बाबत अपडेट आलेली पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। आपण अशाच शेतीविषयक अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता खत आपल्याला ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। केंद्र सरकारकडून खताचे बुकिंग करण्यासाठी नवीन मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे। केंद्राकडून महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात व तेलंगणा अशा 5 ठिकाणी ऍपच्या चाचण्या चालू आहेत। राज्यातील अष्टापूर तालुका, हवेली जिल्हा, पुणे गावाचा समावेश आहे। केंद्रीय खत मंत्रालयातील अधिकारी दिशा जैन यांच्या नेतृत्वाखाली या ऍपची चाचणी घेतली जात आहे। मात्र 21 मे पासून 2 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे। संबंधित जिल्हे व त्यातील गावाची व्याप्ती निश्चित झालेली नाही। शेतकऱ्यांना खताची सुरळीतपणे विक्री होण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय खत विक्री कार्यप्रणाली लागू केली आहे। ही कार्यप्रणाली लागू करण्यासाठी भ्रमणध्वनीच्या आधारे स्वतंत्र ऍप तयार करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, या ऍप मध्ये शेतकऱ्याला त्यांच्या 20 किलोमीटरच्या हद्दीतील कृषी सेवा केंद्राची यादी व प्रत्येक केंद्रात सद्यस्थिती कोणत्या खताच्या किती साठा आहे हे कळणार आहे। शेतकऱ्याला ऍप मधून हव्या त्या दुकानातील हवे ते खत ऑनलाईन बुक करता येणार आहे। बुकिंग करता संबंधित दुकानात त्या शेतकऱ्याच्या नावे खत राखीव असेल। 3 दिवसाच्या आत शेतकऱ्याला दुकानात जाऊन रोख किंवा ऑनलाईन पैसे भरून खत ताब्यात घेता येईल। राज्यात ही प्रणाली लागू झाल्यास शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत ते विकत घेण्याची गरज भासणार नाही। खत वितरणात पारदर्शकता येईल, तसेच अनुदानित खत विक्रीमधील गैरप्रकार नियंत्रित होतील, असे कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना वाटते। अष्टापूर गावात खताची ऑनलाईन बुकिंग चाचणी यशस्वी ठरली असून स्थानिक शेतकरी तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी याचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ही जी खतांची बुकिंग आहे, तर ती मोबाईल मधून कशा प्रकारे होणार आहे? तर ऍप मध्ये आधार क्रमांक नमूद करावा लागेल। त्यानंतर ॲग्रीस्टॅकची माहिती टाकल्यावर आधारची संलग्न होईल। ऍप मध्ये खतांच्या ग्रेड व दुकानाची यादी दिसेल। आवश्यक खत सोयीच्या दुकानात बुक करता येईल। बुकिंग करताच एक QR कोड शेतकऱ्याला मिळेल। संबंधित दुकानात गेल्यावर QR कोड स्कॅन केला जाईल। स्कॅन होताच विक्रेत्याला शेतकऱ्याची खात्री पटेल। विक्रेत्याकडून ई-पॉस मधून बुकिंग केलेल्या खताचे बिल मिळेल। त्यानंतर बिल चुकते करताच शेतकऱ्याला बुकिंग केलेले खत ताब्यात मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने खतांचा काळा बाजार जो मोठ्या प्रमाणात होत असतो, तर तो रोखण्यासाठी केंद्र सरकारचं हे मोठं पाऊल आहे। ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली जरी राज्यात लागू झाली तर याचा निश्चितच शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होईल, असं बरंच आणि मोठे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा। शेतीच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज आणि चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।